नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण समरूपता हे प्रकरण पाहिले आहे. आता आपण पायथागोरस प्रमेय हे दुसरं प्रकरण पाहणार आहोत. त्या अगोदर दिनेश कके मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मग सुरू करूया. पायथागोरस प्रमेय. पायथागोरस प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. आकृतीमध्ये पहा, पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. 90 मापाच्या कोनासमोरील बाजू जी आहे त्याला कर्ण म्हणायचं. हा पी क्यू पाया आहे आणि क्यू आर ही काय उंची आहे. मग या ठिकाणी पहा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी एवढा असतो. मग या ठिकाणी मी त्रिकोण पी क्यू आर मध्ये म्हणणार आहे माप कोन पी क्यू आर बरोबर आहे 90 अंश. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी एवढा असतो. पाया ही एक बाजू आहे आणि उंची ही दुसरी बाजू आहे. नेहमी लक्षात राहू द्या, 90 मापाच्या कोनासमोर बाजूला काय म्हणायचं, कर्ण म्हणायचं. म्हणजे कर्ण पी आरचा वर्ग बरोबर आहे पाया पी क्यूचा वर्ग अधिक उंची क्यू आरचा वर्ग. यालाच आपण पायथागोरसचा प्रमेय असे म्हणतो. पॉइंट दुसरा, पायथागोरसचे त्रिकोट. नैसर्गिक संख्येच्या त्रिकोटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकोट असे म्हणतात. उदाहरणामध्ये 3, 4, 5 या संख्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी बाजू 5 आहे. 5चा वर्ग बरोबर आहे 25. त्याला विधान 1 देऊ आपण. त्याचबरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग करू. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, यांची जर बेरीज केली तर 25. याला विधान 2 देऊ आपण. समीकरण 1 आणि 2 कडे जर बघितलं तर सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी एवढा आला. मग आपण म्हणू शकतो समीकरण 1 व 2 वरून 5चा वर्ग बरोबर आहे 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. या ठिकाणी जर बघितलं 5चा वर्ग हा 4चा वर्ग आणि 3चा वर्ग एवढा आहे. म्हणून आपण म्हणू शकतो 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे. हे पायथागोरसचे त्रिकोट आहे. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्पराशी समरूप असतात. काटकोन त्रिकोणात त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि कर्णावर हा बीडी लंब टाकलाय. बीडी मुळे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, एक एडीबी आणि दुसरा बीडीसी. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे एवढा तुमचा पक्ष आहे. प्रमेय म्हणलं या ठिकाणी तुम्हाला पक्ष, साध्य आणि सिद्धता लिहावं लागणार आहे. तर पक्ष काय असेल, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे एवढा तुमचा पक्ष आहे. पक्ष म्हणजे जे दिलेला आहे ते. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. मी म्हणणार आहे त्रिकोण एबीसी मध्ये माप कोन एबीसी बरोबर 90 अंश. रेख बीडी हा लंब कर्ण एसी वर काढलेला आहे. रेख बीडी लंब कर्ण एसी आणि ए दरम्यान डी दरम्यान सी. पहा, रेख बीडी लंब कर्ण एसी, ए दरम्यान डी दरम्यान सी. एवढा तुमचा पक्ष आहे. साध्य काय असेल, साध्य म्हणजे जे सिद्ध करायचे ते जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्पराशी समरूप असतात. बीडी हा लंब टाकल्यामुळं
एक ADB हा एक त्रिकोण तयार झाला, दुसरा BDC हा एक त्रिकोण तयार झाला. मग मी म्हणू शकतो त्रिकोण ADB समोर त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोण ABC सोबत, त्याचबरोबर BDC त्रिकोण BDC समोर त्रिकोण ABC, आणि परत हे दोन्ही त्रिकोण परस्पराशी म्हणजे स्वतःशी समरूप असतात. याचा अर्थ त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC हे परस्पराशी समरूप असतात. एवढा साध्य आहे. सिद्धतेमध्ये आपल्याला पहिल्या हे दोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे. त्रिकोण ADB व दुसरा त्रिकोण आहे ABC मध्ये. पहा आकृतीमध्ये ADB म्हणजे हा आणि मूळचा ABC हा. ADB हा त्रिकोण आणि ABC हा त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणाला A हा कोण सामायिक आहे. म्हणणार आहे कोण A हा एकरूप आहे. कोण Aच कारण सामायिक कोण. नंतर कोण ADB एकरूप कोण ABC प्रत्येकी 90 अंश. पहा आकृतीमध्ये कोण ADB हा कोण एकरूप ABC या कोणासोबत प्रत्येक किती अंश 90 अंश. म्हणजेच त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC इथं कारण लिहायचं कोको कसोटी, आणि याला विधान आपण 1 देऊ. विधान 1 मध्ये आपण म्हणलो त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC कारण काय कोको कसोटी. मग हे दोन त्रिकोण कोको कसोटी समोर झाल्यानंतर आता आपल्याला दुसरे दोन त्रिकोण दाखवायचे. एक BDC हा समरूप दाखवायचा आहे ABC या त्रिकोणासोबत. म्हणजे त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो त्रिकोण BDC व दुसरा त्रिकोण ABC मध्ये. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो कोण आता BDC हा कोण ABC या कोणासोबत एकरूप आहे. मग मी म्हणू शकतो कोण BDC हा एकरूप आहे कोण ABC या कोणासोबत प्रत्येकी 90 अंश. त्याचबरोबर कोण C दोन्ही त्रिकोणाला C हा कोण एकरूप आहे. BDC या कोणाला C आणि ABC या त्रिकोणाला C हा कोण एकरूप आहे. कोण C हा एकरूप आहे कोण Cच आहे कारण सामायिक कोण. याचा अर्थ पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप आहेत. म्हणजेच त्रिकोण आपण म्हणू शकतो BDC हा समरूप आहे त्रिकोण ABC सोबत. याला विधान 2 देऊ आणि तर कारण लिहू आपण कोको कसोटी. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले समरूप झाले. समीकरण 1 आणि समीकरण 2 कडे जर पाहिलं तुम्ही तर या समीकरणाच्या उजव्या बाजू समान आहेत. याचा अर्थ डाव्या बाजू काय येतील या समान येतील. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो पहिला त्रिकोण हा दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा हा तिसऱ्याशी समरूप आहे, तर तिसरा हा पहिल्याशी समरूप येतो. म्हणजे या ठिकाणी मी म्हणणार आहे समीकरण 1 व समीकरण 2 वरून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC याला विधान 3 देऊ आपण. समीकरण 1, 2 आणि 3 च्या बाबतीत जर विचार केला पहिला त्रिकोण हा दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा हा तिसऱ्याशी समरूप आहे, तिसरा हा पहिल्याशी, म्हणजे सगळेच त्रिकोण एकमेकाशी काय होतील समरूप होतील. मग मी म्हणणार आहे समीकरण 1, 2 व समीकरण 3 वरून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC या ठिकाणी संक्रमकता हा गुणधर्म लागतो. भूमितीमध्याचे प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे त्या शिरोलंबामुळे
होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो. या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये BD हा शिरोलंब टाकला कर्ण AC वर आणि BDचा वर्ग हा उरलेल्या त्या कर्णाचे ज्या दोन भागात विभाजन होते AD गुणले काय DC याच्यामध्ये होईल. आकृतीत काटकोन त्रिकोण ABC मध्ये रेख BD लंब कर्ण AC. BD हा कर्ण AC वर लंब काढला याचा अर्थ BDचा वर्ग बरोबर आहे कर्ण AD गुणिले DC घेतो मी AD गुणिले काय DC. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे ज्या दोन भागामध्ये विभाजन होते त्यांचा भूमितीमध्ये असतो. म्हणजे BDचा वर्ग घ्यायचा आणि ACच्या D मुळे दोन भाग झालेत, एक AD आणि D, दुसरा कोणता DC. AD आणि DCचा काय घ्यायचा गुणाकार करायचा. यालाच भूमितीमध्याचा प्रमेय असे म्हणतात. याच्यावर एक्झाम्पल येतात. BDचा वर्ग बरोबर AD गुणले DC. जो लंब टाकलेला आहे त्याचा वर्ग घ्यायचा आणि जे दोन भाग झालेत AD आणि DC यांचा काय घ्यायचा गुणाकार घ्यायचा. पायथागोरसचे प्रमेय काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हा प्रमेय परीक्षेमध्ये येत असतो, अतिशय महत्त्वाचा आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग या ठिकाणी ABC हा काटकोन त्रिकोण दिला, BD हा लंब कर्ण AC वर आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. या ठिकाणी आपल्याला पक्ष घ्यायचा आधी. पक्ष त्रिकोण ABC मध्ये मापकोन ABC बरोबर आहे 90 अंश. ABC या त्रिकोणामध्ये मापकोन ABC हा किती अंशात आला 90 अंशात आला. ABC साध्य कर्णाचा वर्ग हा 90 मापाच्या कोनासमोर बाजू म्हणजे AC हा कर्ण आहे. ACचा वर्ग बरोबर आहे ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. हा तुमचा काय साध्य सिद्ध करायचे. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो. पहिली बाजू AB घेतली, दुसरी BC यांचा वर्ग आणि त्यांची काय केली बेरीज. त्यानंतर रचनेमध्ये आपण म्हणणार आहे तर रेख BD लंब कर्ण AC काढला. A दरम्यान D दरम्यान C, A दरम्यान D दरम्यान C. सिद्धता सिद्धतेमध्ये काय म्हणणार मी काटकोन त्रिकोण ABC मध्ये रेख BD लंब कर्ण AC ही काय केली आपण रचना. रेख BD लंब कर्ण AC. मग मी या ठिकाणी असं म्हणणार आहे काटकोन त्रिकोणाचा समरूपता प्रमेय म्हणू शकतो आपण की BD हा लंब टाकल्यामुळे जे दोन त्रिकोण तयार झाले त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. याला विधान 1 देऊ. काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता काय. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी तर समरूप असतातच, मूळ त्रिकोणासोबत सुद्धा समरूप असतात. समीकरण 1 वरून मी आता त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB घेणार आहे. AB भागिले AD बरोबर आहे
ए बी भागिले डी बरोबर आहे ए सी भागिले ए बी संगत बाजू भागिले ए बी इकडे आला गुणिले झाला ए बी गुणिले ए बी बरोबर आहे ए सी गुणिले ए डी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल ए बी गुणिले ए बी म्हणजे ए बीचा वर्ग बरोबर आहे ए सी गुणिले ए डी. याला विधान काय देऊ आपण 2 देऊ. याला विधान 2 देऊ. समीकरण 1 वरून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी बीसी दुसरा आणि तिसरा बिंदू भागिले डीसी बरोबर आहे एसी पहिला आणि तिसरा बिंदू एसी भागिले बीसी पहिला आणि तिसरा बिंदू संगत बाजू संगत भुजा किंवा बाजू भागिले बीसी इकडे आला गुणिले झाला बीसी गुणिले बीसी बरोबर आहे एसी गुणिले डीसी बीसी गुणिले बीसी म्हणजे बीसीचा वर्ग बरोबर आहे एसी गुणिले डीसी याला विधान काय देऊ आपण 3 देऊ. समीकरण 1 आणि 2 च्या बाबतीत विचार केला ह्यांची काय करू आपण बेरीज करू. समीकरण 2 व समीकरण 3 ची बेरीज करून बेरीज करायची म्हणजे डाव्या बाजूची बेरीज करू आणि उजव्या बाजूची करू. ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर आहे डाव्या बाजूची बेरीज करा. ए सी गुणिले एडी अधिक उजवी बाजू घेतो ए सी गुणिले डीसी दोन्ही याच्यामध्ये एसी हे पद कॉमन घेऊ आपण. एसी कॉमन घेतला कंसामध्ये हा एसी बाहेर आल्यानंतर एडी राहिला अधिक हा एसी कॉमन घेतला डीसी राहिला. म्हणजेच या ठिकाणी पहा एसी गुणिले एडी अधिक डीसी आकृतीमध्ये पहा एडी अधिक डीसी म्हणजे पूर्ण बाजू एसी झाली. एडी अधिक डीसी म्हणजेच एसी बाजू झाली. याचाच अर्थ एसी गुणिले एसी म्हणजे एसीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. हेच आपण असं घेऊ एसीचा वर्ग बरोबर आहे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. हाच पायथागोरसचा प्रमेय आहे. पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. या ठिकाणी पक्षामध्ये असं म्हणायचे एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल एवढा पक्ष आहे आपला तरच्या नंतरचा तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो हा साध्य. पक्षामध्ये आपण असं म्हणणार आहेत पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये एका बाजूचा वर्ग हा म्हणजे सर्वात मोठी बाजू ए सीचा वर्ग बरोबर आहे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग एवढा पक्ष आपला. तरच्या नंतरचा साध्य तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. साध्य तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो म्हणजे ए बी सी या कोणाचं माप किती अंश असेल 90 अंश असेल. माप कोण ए बी सी बरोबर आहे 90 अंश. रचनेमध्ये आपण काय म्हणणार आहेत त्रिकोण पी क्यू आर असा काढा की ए बी बरोबर आहे पी क्यू कॉमा बी सी बरोबर आहे क्यू आर माप कोण पी क्यू आर बरोबर आहे 90 अंश. ही रचना केली आपण. त्रिकोण पी क्यू आर असा काढला की ए बीची लांबी आणि पी क्यूची लांबी समान आहे.
बी सी बरोबर आहे क्यू आर, माप कोन पी क्यू आर बरोबर आहे 90 अंश. सिद्धता. त्रिकोण पी क्यू आर मध्ये माप कोन पी क्यू आर बरोबर आहे 90 अंश. म्हणजेच पी आर चा वर्ग बरोबर आहे पी क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग. पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय काय की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो. याचाच अर्थ आपण रचनेमध्ये असं म्हणलेलो आहे. पहा, पी क्यू ही ए बी बरोबर आहे, म्हणजे पी क्यूच्या ऐवजी मी ए बीचा वर्ग घेतो, अधिक क्यू आर ही बी सी बरोबर आहे, क्यू आरच्या ऐवजी बी सीचा वर्ग घेतो, पी आरचा वर्ग. पण ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग साध्यामध्ये तुम्ही म्हणलात कशाचा वर्ग आहे, ए सीचा वर्ग. ए सीचा वर्ग ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर पी आर बरोबर काय आला, ए सी आला. याचा अर्थ असा झाला तिसरी बाजू सुद्धा ए सी ही एकरूप पी आर सोबत आली. पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकरूप आल्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो त्रिकोण पी क्यू आर हा एकरूप आहे त्रिकोण ए बी सी सोबत. म्हणजेच ए बी सी हा त्रिकोण जो आहे, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर बा 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 कसोटी. आणि बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर आपण म्हणू शकतो माप कोन ए बी सी बरोबर आहे माप कोन पी क्यू आर. ए बी सीचं माप आणि पी क्यू आरचं माप समान आहे, म्हणजे पी क्यू आर किती अंशाचा आहे, 90 अंशाचा. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल माप कोन पी क्यू आर बरोबर आहे 90 अंश. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं.